जय महाराष्ट्र मित्रांनो, पहा हे गणित. एका रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याजमधील फरक 5% दराने 2 वर्षासाठी 250 रुपये आहे, तर ती रक्कम किती? यवतमाळ पोलीस मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र आणि सरळ व्याजाचं सूत्र माहीत असायला हवं आणि त्या सूत्राचा वापर करून अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढता येईल. पण आपल्याला मेलोडी ट्रिकनी सॉल्व्ह करायचं झालं तर आपल्याला काय करावं लागेल? जेव्हा 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक दिला असते आणि त्याची मुद्दल म्हणजे रक्कम विचारली असते, ती रक्कम तेव्हा काय करावं लागेल? तेव्हा दिलेल्या दराचा वर्ग भागिला 100. 5 चा म्हणजे 25, 25 भागिला 100 किती होते? 25 भागिला 100 0.25. चला, मग हे 0.25 हा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातला फरक आहे. त्याला भागिला 100 करा. 100 म्हणजे ही मुद्दल होती. 0.25 हे दोघांमधलं फरक झालं. मग किती इथं 250 रुपये. तर 100 म्हणजे किती? आता आपल्याला पॉईंट मॅनेज करावं लागेल. इथे पॉईंट नंतर 2 शून्य आहे, पॉईंट नंतर 2 अंक आहे. मग इथे काय लागेल? 100 इकडे 2 शून्य द्यावे लागेल, 1 आणि 2. हा 25 आपल्याला लिहावं लागेल. मला सॉल्व्ह करू आपण. 25 बरोबर किती? 250. तर 10,000 बरोबर किती? त्याला सॉल्व्ह करा. त्याला सॉल्व्ह करू आपण. तर काय होते? 25 एक 25, 25 10 150, 250. 10 गुणिला मग काय? 10 गुणिला 10,000 बरोबर उत्तर येते 1,00,000. 1,00,000 ऑप्शन क्रमांक 1. अशाच नवनवीन ट्रिकसाठी आम्हाला फॉलो करा.